तर वडगर संघाने मला घडवले. त्याच्यात दीपक पाटीलचा सर्वात मोठा हात आहे. परत आमचे टीमचे ओनर जयदादा, प्रमोददादा या आणि जयेंद्रदादा, स्पेशली हे तिघेजण या लोकांनी गावच्या टीमीला खूप पुढे नेलं आहे. आणि त्यांचा जास्त वाटा आहे, कारण जेव्हा टीमकडे माझ्या पैसा नव्हता तेव्हा या 3 लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि एंट्री भरायला पैसे देत होते. तर खरंच मी त्यांचा सर्वात जास्त आभारी आहे. तर पुन्हा एकदा मी विचारेन, केतनजी तरे आपल्या समोर येत आहेत. केतनजी तरे यांचं एक स्वप्न होतं, एक स्वप्न स्पर्धा देण्याचं टेनिस क्रिकेट विश्वाला. तर नक्कीच हे स्वप्न त्यांचं प्रत्यक्षात आलेलं आहे असं मला तरी वाटतंय. तुला काय वाटतंय? मी सकाळ दुपारी सुद्धा मॅचमध्ये बोललो की केतन दादांनी ज्याप्रमाणे या मैदानाला लुक दिला आहे, खरंच शब्दात त्याचं वर्णन नाही करू शकत. कारण हा एक फक्त मैदान होता, त्याला स्टेडियमचं रूप देण्याचं काम केतन दादांनी दिले. तर मित्रांनो, हा होता टायगर ऑफ वडकर जित पाटील, जो मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक सामन्यामध्ये ठरलेला आहे. तर आपण बोलूया स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये रायते संघाचे संघनायक निलेशजी उपस्थित आहेत. त्यांचा यशस्वी सन्मान या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांचे शुभ हस्ते केला जाईल. हे आपण पाहू शकता, संघनायक निलेश रायते संघाचे यांचा यशस्वी सन्मान केला जातोय. मायाची उपदारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, एक आकर्षक सन्मानचिन्ह. हे सन्मानचिन्ह नेहमीच रायते संघाच्या संघनायकाला या स्पर्धेचा आठवण देत राहील. रायते संघाने जे प्रदर्शन केलेले आहे, सुपर ओव्हरमध्ये सामना केलेला आहे, सुपर परफॉर्मन्स करणारा संघ कदाचित पुढील वर्षासाठी बुकिंग करेल आणि पुढील वर्षी नक्कीच हा संघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषकामध्ये खेळताना दिसेल. बहुत बढ़िया. देखिए केटीएम से कल्याण टिटवाला, देखिए सचिव निश्चित रूप से केतन दादा तरे, देखिए हर महीने देखिए यहाँ पर जैसा कि बात करेंगे लोगो मास्टर नयन जी हवल, देखिए इनका भी सम्मान किया गया. तर वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अदृश्य इशारा होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण परेश भोईर सरांना पाहतोय. सामना आपल्याला पाहायला मिळतोय या दोन दिग्गज संघामध्ये. मेघनाथशेठ प्रतिष्ठान, विठ्ठल रखुमाई जासई विपक्ष भव्य 11 SSC खंबालपाडा या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. साईस मात्रे पहिले षटकांसाठी आलेले आहे. मागील सामन्यामध्ये साईस मात्रे हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. जितेश शेलार आणि सुशांत सालवी ही जोडी मैदानामध्ये सालवेरांच्या भूमिकेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, प्लेन मिस. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. फ्रंटलाईन गोलंदाज साईस मात्रे. आत्मविश्वास वाढलेला असणार आहे, कारण मागील सामन्यामध्ये जर विचार केला तर तब्बल 4 विकेट या गोलंदाजाने चटकावले होते 2 षटकात चालताना. आणि मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि त्या आत्मविश्वासाने याही सामन्यामध्ये गोलंदाजी करताना थोडासा संघर्ष करताना आपण बघतोय जितेश शेलार. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. सीमावर लांब पल्ल्याचा षटकार मिड विकेटवरून.
सुशांत सालव्याच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण पाहू शकता. पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाशेवर गुल. धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या 6 वाढून होते ती आपल्याकडे 7 धावा. पहिला मोठा फटका संघर्षाचा आपण पाहतोय या सुशांत सालव्याच्या बॅटमधून. या चेंडूवर मात्र गोलंदाज सुशांत याला शांत ठेवू शकला नाही. या अगोदरच्या 2 चेंडूवर नक्कीच शांत पाहायला मिळाला होता सुशांत. मात्र या चेंडूवर त्यांनी आपला आक्रमकपणा सिद्ध केलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा साईस मात्रे गोलंदाजी मार्कवर सामना करेल सुशांत सालवे. डबल एस. यायलो मात्र मिस्टाईम फटका. विनाश काले विपरीत बुद्धी. हा फटका खेळण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेला आहे. सुशांत याला हा प्रश्न विचारला जाईल डगआउट. पहिला फलंदाज बाद होऊन बॅटमध्ये परतलेला आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता फलंदाज सुशांत सालवे यांनी. आणि पलटी शॉटबद्दल नेहमीच असं म्हटलं जात आहे की लगा तो मटका नाही फिर झटका, लगा तो टाली नाही तो फिर काली, असे फटकाचे नेहमीच वर्णन केलं जात आहे. आणि इथे मात्र नक्कीच तो फटका खेळण्याचा प्रयत्न तर सुशांत सालवे याची खेळी संपुष्टात आलेली. नवीन फलंदाज नितेश शेलार येतोय तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊनला खेळण्यासाठी. बॅकहँड डिलिव्हरी. सुरेख चेंडू आणि हाय चेंडू यशस्वीच्या हातामध्ये स्थिर राहतोय. आणि आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. झेलबाची रुपये. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. 7 या धावसंख्येवर घात होतोय खरं तर आपण पाहतोय या खंबालपाड्या संघासाठी. कारण दुसऱ्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होऊन डगॉटच्या आश्रयाला परतलेला आहे. पहिला फलंदाज बाद झाला होता तो सुशांत सालवे आणि त्यानंतर नितेश शेलारी बाद होतोय. 7 या धावसंख्येवर 2 धक्के खंबालपाड्या संघाला बसलेले आहेत. आता 2 सफलता आपण पाहतोय या अर्जित केलेल्या आहेत त्या साईस मात्रे या गोलंदाजाने. मागील सामन्यामध्ये 2 षटकात त्यानं 4 विकेट चटकावले होते. मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि तेच सातत्य या सामन्यामध्ये पाहायला मिळते. P1च्या पहिल्या षटकामध्ये षटकार खर्च केल्यानंतरही 2 विकेट बॅक टू बॅक चटकावलेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे P1च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर P2चं दुसरं षटकासाठी गोलंदाजी बरोबर गोलंदाज आता मात्र कुणाल पाटील येतोय. कुणाल पाटील दूरवरच्या टोकाकडून सज्ज होईल. सामना करेल फलंदाज जितेश शेलार. नॉक साईडला आपण चिराग भोईर याला पाहतोय. चिराग भोईर यांनी मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. याला फुलटा चेंडूला फिरकून दिलेला आहे सीमा पार. जसा चेंडूचा समाचार, चेंडू सीमा पार, षटकार. तर बॅटिंग साईडने इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. पाहूया डिसिजन पेंडिंग आहे कारण बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चेंडू कमरेच्या वर आहे का पायाचा आहे, चेंडू बिमर आहे का पायाचा आहे.
या चेंडूवर 6 धावा तर झलकवल्या गेलेल्या आहेत आणि पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. अंपायर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहूया आमचे तिसरे पंच काय निर्णय देतात हे आपण प्रेक्षक पाहू शकता. येस, पाहूया पंचांचा काय डिसिजन येतोय. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. खूप वेळ घेतला जातोय सध्या पंचांकडून. हे प्रेक्षक आपण पाहतोय. जागते रहो, भिवंडी सोय की नाही. फेर डिलिव्हरी या चेंडूला फिरकून दिलेला आहे सीमा पार. हा षटकार खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. शेलारच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेलारची पॉवर आपण पाहतोय. 2 षटकार, 2 में 2 ठोक डाले. बिल्कुल सुभाष सर बात करेंगे ना, जीतू शेलर जब चलते हैं ना किलर मिलर, उनकी याद दिला देते हैं यहाँ पर. और मैंने पहले ही बताया तेज अर्धशतक पिछला सीजन में देख लीजिए. ओपन मैच में सुल्तान खान के ऊपर बरस गए थे 4 छक्के. विजय पावले के ऊपर रिवर्स खेले थे डिंग डोंग टीम के सामने. देखिए चलिए गेंद पहुंचाइए दर्शक, अगर गेंद मिल रहा है तो. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 वाढून होती ती धावफलकावर. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात 19. या षटकामध्ये थोडंसं मार्ग ठरतोय या कुणाल पाटीलला. कुणाल याच्या विरुद्ध बेमिसाल फलंदाजी करताना सध्या तरी जीतू शेलार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगली वापसी या चेंडूवर करताना कुणाल पाटील. यायला फुलटाचला चेंडू होता. चेंडूला कव्हर रिझन मधून टोललेला आहे. चेंडू निघून जाईल डीप कव्हर रिझन मधून. सीमा पार षटकार षटकार आणि त्यानंतर हा चौकार. मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. यावेळी मात्र घुटना टेक और सिक्सर देख. सो सुनार की एक लोहार की और ये सिक्सर जीतू शेलार की. फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती, कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. सुभाष सर देखिए, क्राउड देखिए, दर्शक देखिए, ये तो खंबल पड़े के समर्थक हम कह सकते हैं. आकाश दादा घर देखे एफ प्लस. जब पेकर आपके भिवंडी के हो तो फिर नज़ारा देखे यहाँ पर. क्या बढ़िया शेयर करते हुए. और जीतो शेलर देखे, यही बात बन रहा था. ये जब बन जाते हैं किलर मिलर तो गेंदबाज के लिए मुश्किल बन जाता है. किलर मिलर वाली फलंदाजी आपण पाहतोय सध्या जीतू शेलार याच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा मोठा फटका. हा चेंडू जाईल की नाही यावेळी मात्र शेलार याला जावे लागेल डावकरच्या सऱ्याला. जितू शेलार बॅक टू पॅव्हलियन. मी गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी. झाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर. पाल्या मामाचं काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर. चलिए बात करेंगे. सुभाष सर कहते हैं ना, एक दरवाजा बंद होता है ना दूसरा दरवाजा खुल जाता है. जीतू शेलर का विकेट गया, लेकिन यहाँ पर साई शेलर देखिए मैच टीम अभी भी भुला नहीं पा रहा होगा. क्या बल्लेबाजी. एक गया तो एक आया. उस मैच की बात करेंगे ना, लोग हाईलाइट भी देखना पसंद करेंगे जिस तरह के साई शेलर ने बल्लेबाजी किए थे. या सामन्यात जितू शेलार याची फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. 3 षटकार 1 चौकारीच्या मदतीने 23 धावांचं महत्त्वाचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि 23 धावांचं योगदान देऊन तो डगॉटच्या असलेला गेलेला आहे. जितू शेलार बाद झाल्यानंतर साई शेलार आता मात्र खेळपट्टीवर येतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल साईस मात्रे. मरता काय न करता मागील षटकामध्ये खूप धावा कुठून काढल्या होत्या नाही. साईचा आता मात्र गोलंदाजी मार्गावर. यावेळी मात्र मिश्रण फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. तू चल माया अशी स्थिती आपण बघतोय. लागोपुढे दुसरा फलंदाज बाद होतोय खंबाळपाडा या संघाचा. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. 4 व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार. करते कौतुक बघून सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. विकेटचं खुराक प्राप्त करताना साईस मात्रे आपण बघतो. पहिल्या षटकामध्ये 2 आणि हॅट्रिक म्हणता येईल कारण मागील षटकामध्ये साईस मात्रे याने 2 चेंडूमध्ये 2 विकेट चटकावले होते आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला प्रारंभ करताना हा विकेट चटकावलेला आहे. हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय साईस मात्रे या गोलंदाज. 7वी हॅट्रिक राष्ट्रवादी चषकामधील साईस मात्रे या गोलंदाजाचे नाव आहे. हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय साईस मात्रे आणि हा 3रा विकेट आतापर्यंत चटकावलेला आहे. मागील सामन्यामध्ये 4 विकेट या गोलंदाजाने चटकावले होते. की बॉलर आहे. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. बिग ब्लो. मोठा वासा घालायला लागतोय. बडी मछली जाल में फसती हुई. बिग फिश इन नेट. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर. पाल्या मामाचं काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर. रंगलाय वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. 4था विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय आणि सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट प्राप्त केले गेलेले आहेत. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगा यांनी हा कारनामा केला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने हा कारनामा 2 वेळा केलेला आहे. कारण वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध आणि त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये हा कारनामा त्याचे नावे आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान याचे नावे हा कारनामा आहे आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डर याने हा कारनामा केलेला आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेटचा. क्रिकेटमध्ये खरं तर 4 चेंडूमध्ये 4 विकेटला डबल हॅट्रिक म्हटलं जात आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट आतापर्यंत साईस मात्रेने चटकावलेले आहेत. चांगली गोलंदाजी कातील गोलंदाजी आपण पाहतोय सध्या. साईस मात्रे सध्या भारी पडताना आपण पाहतोय खंबाळपाडा संघाला. तब्बल 8वा विकेट दुसऱ्या सामन्यामध्ये चटकावलेला आहे तो साईस मात्रे गोलंदाजाने. व्हॉट अ बॉलिंग. यावेळी जोरदार अपील मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. इथे मात्र काय करतोय पाहूया. नक्कीच
येस 10 नसणार आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे, कारण अतिशय अनुभवी असे पंच आहेत. आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या परेश भोईर आणि स्क्वेलेक्सचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. मुरली सर हे दोन पंच सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आमचे तिसरे पंच ज्येष्ठ पंच सुरेश दलवी सर सध्या मैदानामध्ये जाताना. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे, खेळायला सुरुवात करायची आहे. साईज यावेळी ऑन साईडला चेंडू टटवलेला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनमधून चेंडू झेपावतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. या षटकामध्ये आपण पाहतोय या साईज मात्रे यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत, 2 विकेट चटकावलेले आहेत आणि फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट 8 विकेट आतापर्यंत त्यांनी चटकावलेले आहेत. मागील सामन्यामध्ये 4 विकेट त्यांनी चटकावले होते, मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 विकेट चटकावलेले आहेत. येलो मात्र मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकणार नाही. टप्प्यावर जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने खंबालपाडा संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावफलकावर 33 धावा, डबल 3. सुरू असलेला सामना आपण पाहतोय या मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जासई विपक्ष भव्य 11 डबल सी खंबालपाडा या 2 संघामध्ये. तेहतीस धावा धावपलकर 2 षटकामध्ये 29 धावा होत्या आणि या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. तर धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर 33 धावा, डबल 3. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आहेत, ज्याने अनेक अशा प्रकारच्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत आणि सध्याच्या घडीला नंबर 1 स्कोरर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. नक्कीच डे नाईट स्कोरिंग तर करतातच, मात्र नंबर 1वर मी तर म्हणेन सर्व महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अल्पेश गायकवाड एवढ्या स्पर्धा कोणीही कव्हर केल्या नसतील. बहुत बढ़िया. देखिए इसलिए तो मैंने आज इतनी बड़ी चर्चा कर दिया कि न्यूज़ चैनल के ऊपर आप शक कर सकते हो, लेकिन अल्पेश गायकवाड़ देखिए इनकी स्कोरिंग के ऊपर नहीं. वो झूठा अखबार छाप सकते हैं लेकिन अल्पेश जी नहीं. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 33 बरोबर. बाबूशाह सर 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत. जितू शेलार जेव्हा फलंदाजी करत होता नहीं, उनकी देखिए बल्लेबाजी ने अभी तक मैं कहूँगा इस इनिंग को जिंदा रखा है. लेकिन जिस तरह की कसी हुई गेंदबाजी हुई है ना तो ओवर, लेकिन वो जो 22 रनों का ओवर, लेकिन जितेश सलेर की यही खासियत है, जब खेलते हैं तो खेलते रह जाते हैं. लेकिन नीतीश साई शेर देखिए इनका विकेट और साइज की तारीफ करना चाहिए. नक्कीच साईज याने 2 षटके हाताळताना त्यामध्ये 11 धावा खर्च करून 4 विकेट चटकवले. मागील सामन्यामध्ये प्रदर्शन पाहायला मिळत आणि तेच प्रदर्शन सातत्य इथे पाहायला मिळते. प्रमोद येतोय गोलंदाज मार्गावर. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्विंग अँड मिस, सुरेख डिलिव्हरी, चांगली सुरुवात प्रमोद करतोय. चलिए सुभाष सर बात करेंगे ना, लेफ्ट हैंड गेंदबाज है, कहीं ना कहीं उसका फायदा मिल रहा है राइट हैंड बल्लेबाजों के लिए. प्रमोद मडवी ज्याच्याकडे क्षमता आहे
चेंडू दोन्ही बाजूने वळवण्याचे आणि प्रमोद मडवी चेंडूला वळवे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू भुलभुलैया ढूंढते रे जाओगे ढूंढो ढूंढो रे साजना. चलिए ढूंढते तो रह जाओगे यहाँ पर और चलिए बात करेंगे यहाँ पर आशुतोष. देखिए खिलाड़ी ऐसे हैं जिन्हें थोड़ा सा नीचे रखा गया है बल्लेबाजी के लिए और शायद उन्हें कम से कम देखिए 9 या 10 गेंद तो मिलना बहुत ज़रूरी है और यहाँ से देखिए जितनी डॉट गेंद निकलेगा तो फिर मुश्किल बनेगा. प्रमोद मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी पुन्हा एकदा बीट होतोय मात्र पंचांचं वाढचं खेळतोय. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळला होता. पंचांचं वाढचं खेळतोय. आव्हान त्याचं वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढवून होती ती धावपळकर 34 धावा 34. चौथं षटक मार्गस्थ असताना सुभाष सर देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज है ना इसलिए थोड़ा सा बल्लेबाज के लिए दिक्कत हो रहा है. कौन एंगल बदल कर गेंदबाजी कर रहे हैं और बाहर अंदर निकाल रहे हैं गेंद को. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू भुलभुलैया सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांसाठी संघर्ष करताना पाहतोय फलंदाजांना. मॅजिक गोलंदाजी आपण प्रमोद मडवी याची पाहतोय. प्रमोद मडवी चेंडू दोन्ही बाजूने वळवी. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू ए जनगॉन बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दामशूर नीता दिलदार. जिथं तिथं हवा बालो. झाशी संघाची अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं होतं की 2 षटकामध्ये खंबालपाडा संघ फ्रंटला होता. जितू शेलार जेव्हा फलंदाजी करत होता असं वाटलं होतं की खंबालपाडा संघ खूप मोठा पल्ला पार करेल, मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल. मात्र साईस मात्र याने सुरेख गोलंदाजी करून पुन्हा एकदा आपण पाहतोय की खंबालपाडा संघाचं कंबड मोडलेलं आहे. प्रमोद मडवी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना. यावेळी सुरेख चेंडू मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचं वाईटचं शर्यत आहे. कोण बनल्यानंतर बाबूशाह सर आपण पाहतोय की जास्त चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय आणि हाही चिंतेचा विषय राहिलेला आहे. गोलंदाजी तर चांगली पाहायला मिळते. प्रमोद मडवी दूरवरच्या टोकाकडून. यावेळी मिस्टाईंग फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. येस पोहोचतोय, घेतोय झेल आणि समाप्त होतोय आणखीन एका खंबालपाडा संघाच्या फलंदाजाचा सातवा फलंदाज 52 पॅनलमध्ये परतलेला. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे 35 आपल्याला पाहायला मिळते. 35 लॉस ऑफ 7 विकेट 4 ओव्हर इन प्रोग्रेस. याला चेंडूला फिरकून दिलेले आहे सीमा पार. जेवढी जास्ती उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू यावेळी होतोय सीमारेषे बाहेर.
8वा विकेट हे ते आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण इष्ट्या खुल्या सोडल्या होत्या. आणि बाबूशाह सर, तुम्ही जेव्हा घराचं दार उघडं ठेवाल तर चोरी होणारच. आठवा फलंदाज बाद होऊन फॉलमध्ये परतल्या. 9व्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 41 धावा. अजून या षटकामधील शेवटच्या 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र दिशा भरकटल्या. पंचांचं वाढच्या शर्त आहे. आव्हान त्या धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाटून होते ती. धावफलकावर 42 धावा, 42. शेवटचे षटक सुरू असताना आपण सामना पाहतोय. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जासे विपक्ष भव्य लेवणार डबल सी खंबालपाडा. यावेळी स्विंग अँड मिस, सुरेख डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जयदीप अगदी कुलदीप यादवची आठवण ताजी करताना. कुलदीप यादव आज IPL स्पर्धेमध्ये IPL सामन्यामध्ये चमकला होता आणि इथे मात्र जयदीप चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मिस्टाम फटका चेंडू हवेमध्ये, सुरक्षित चेंडू खाली, झेल आणि समाप्त होतोय. आणखीन एक फलंदाजाचा खेळ. 9वा फलंदाज बाद. बेचाळीसच्या धावसंख्येवर तब्बल 9वा फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटची जोडी मैदानामध्ये हरेश तरे आणि मयूर मोठे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेटची लाईन लागलेली आहे. जणू हजेरी लावण्याचं काम मात्र आता खंबालपाडा संघाचे फलंदाज येथे करत आहेत. जितू शेलर यांनी नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यानंतर सुशांत साल्वे याची चांगली फलंदाजी. त्यानंतर मात्र मयूर म्हात्रे याचा अपवाद वगळला तर इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आलेली नाही. या इनिंगचा विचार केला तर जास्तीत जास्त फलंदाजी शून्यावर बाद झालेले आहेत. तब्बल 5 फलंदाजी शून्यावर बाद झालेले आहेत. 6 फलंदाजांना खाते उघडण्याची संधी मिळालेली नाही. यावेळी मात्र पंचांचा 9 बॉलचा इशारा होतोय. आव्हान त्या धाव बॉलच्या रूपाने आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतो फलंदाज. फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळते का. धावसंख्या दरम्यान वाढते. हे आपण पाहू शकता. पिचच्या बाहेर चेंडू पिच झाला होता आणि पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. जोरदार आपल्याला मात्र फ्रीट चेंडू होता. हे विसरला होता तो इष्टरक्षक. यावेळी आपण पाहू शकता कॉलिंग पाहायला मिळत नाही. फ्रीट चेंडू होता. कदाचित क्षेत्ररक्षण करणारा जासे संघ ते विसरलेला आहे आणि फ्रीटवर नक्कीच अपील केला गेला होता. होत आहे बडे बडे मॅचों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. यावेळी कंट्रोल फटका आपण पाहतोय. सगळ्या एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. सिंगलने धावसंख्या वाढते आणि एका धावेने धावसंख्या वाढून होते ते. धावलकर डबल 4, 44 धावा. 9 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे षटक, शेवटच्या षटकामधील शेवटचे चेंडू आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. सर्व काही शेवट. सामनाही शेवट. सामनाही शेवटचा आपण पाहतोय. जोडी शेवटची पाहतोय. त्यानंतर गोलंदाजी शेवटचं षटक हाताळतोय आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. बॅकहँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टक केलेल्या चेंडूला डीप मिड ऑन रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये
खंबालपाडा संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडलेल्या आहेत त्या 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जायचे या संघासमोर. हे आपण स्कोर कार्ड पाहू शकता. सर्वाधिक धावा जितेश शेलारच्या नावे 7 चेंडूमध्ये 23. त्यानंतर मयूर मोठे याच्या 7 चेंडूमध्ये नाबाद 10. 4 चेंडूमध्ये सुशांत सालवे 6. त्यानंतर इतर फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. तब्बल 6 फलंदाजांना खाते उघडण्याची संधी मिळाली नाही. हे नक्कीच स्कोर कार्ड आपण पाहू शकता. सर्वात सफल गोलंदाज आपण पाहतोय. मी तर म्हणेन आजच्या दिवसामधील जर प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार असता तर नक्कीच साईस मात्र या खेळाडूला तो मिळाला असता. कारण 2 सामन्यामध्ये या गोलंदाजाने आज तब्बल 8 विकेट चटकावलेले आहेत. इथे आपण त्याचा करिश्मा पाहतोय. 2 षटके हाताळताना 11 धावा देऊन 4 विकेट. त्यानंतर कुणाल पाटील याच्या नावे 1 विकेट. प्रमोद मडवी 2 सफलता. जयदीप मात्रे 2 सफलता. हे गोलंदाजीचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. तर आव्हान असणार ते 47 धावांच्या आणि 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जास्त संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल, काय बिघडेल, कुठल्या संघाचा होते हार आणि कुठल्या संघाचा होईल जय जयकार. सेकंड इनिंग की कहानी सुनेंगे बाबू शाह सर की जुबानी. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा 9वा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022. उद्या ग्रुप एल मधील पहिलाच सामना आपण पाहणार होता. मिनेश 11 कारिवली विपक्ष दत्ता स्पोर्ट्स कोलशेत. या सामन्याने उद्याच्या रेग्युलर शेड्यूलला सुरुवात होईल. हा सामना ठीक 2 वाजता सुरू होणार आहे. मात्र आज सकाळी 10 वाजल्यापासून 40+च्या शेड्यूलने उद्याच्या दिवसाला सुरुवात होईल. उद्या रेग्युलर फॉर्मॅटमधील पूलमधील पहिला सामना मिनेश 11 कारिवली विपक्ष दत्ता स्पोर्ट्स कोलशेत पाहायला मिळेल. उद्या दुसरा सामना आपण पाहणार होतो एकता सारंग विपक्ष 11 स्टार सुकापूर. त्यानंतरचा सामना ग्रुप एम मधील आपण पाहणार होतो सुमित कुमार गोंदवले विरुद्ध वेदान 11 घनसोली. त्यानंतर जॉली कामतगर विपक्ष पाटील वॉरियर्स 444 अर्नाला. त्यानंतर नारायण स्मृती भादवड विपक्ष अग्रराजा माहोलगाव बिग मॅच. त्यानंतर आर्यमा एस के इंडाबाजी मोरबी विपक्ष गावदी ढोंडावली. हा उद्याचा शेड्यूल असणार आहे. उद्या मिनेश 11 कारिवली विपक्ष दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या सामन्याने उद्याच्या रेग्युलर शेड्यूलला सुरुवात होईल. मात्र ठीक सकाळी 9 वाजता 40+चे सामने पाहायला विसरू नका. तीस चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता असणार आहे. 47 मोर फ्रॉम 30 बॉल्स. तो चलिए सुभाष सर बात करेंगे इस टूर्नामेंट का. देखिए मैंने पहले ही शुक्रिया अदा कर चुका हूं और निश्चित रूप से इस मैच के बाद अलविदा लेंगे. और पूरी हमारी कमेटी डिपार्टमेंट सुभाष सर आपको भी निश्चित रूप से राष्ट्रवादी चषक आयोजन कमेटी का भी निश्चित रूप से तहे दिल से शुक्रिया अदा लेना चाहूँगा. नवीन चेंडू सुपूर्द करायचे आहेत. मयूर मडवी तो चलिए यहाँ पर 47 रनों की टारगेट है. चर्चा हो रहा है देखिए यहाँ पर साई शेलर और नीतीश शेलर के बीच में. और तारीफ करना चाहूँगा यहाँ पर विठ्ठल रुक्माई जैसा टीम देखिए यहाँ पर लाजवाब. और जितनी भी तारीफ किया जाए देखिए, और मैंने पहले ही जिक्र किया कि इस
नहीं जी हवलची देखिए यहाँ पर तशरीफ रखें, बहुत बहुत उनका भी स्वागत है। दूसरी तरफ देखिए बात करेंगे आकाश जी गरत, देखिए बात करेंगे भाविया 11 देखिए डबल सी देखिए बात करेंगे खंबल पड़ा टीम देखिए स्वर्गीय शिवाजी दादा सेलर देखिए इस नाम से देखिए टीम है। और थोड़ी सी निराश की है बल्लेबाजों ने, हो जाता है जिस चीज़ों के बारे में आप कभी कभी सोचते नहीं वो अक्सर वही हो जाता है। लेकिन मिस्टर रकमाई जसाई टीम की बात करेंगे ना, यहाँ पर सुभाष सर गेंदबाजों ने अपना काम कर दिया है। आपको 46 के अंदर रुकने के साथ 47 का टारगेट रखे हैं, लेकिन यहाँ से जो भी करना है आपके बल्लेबाज को करना होगा। और देखते हैं, कुछ कहा नहीं जा सकता है, देर रात में अक्सर कहीं चीज़ बदल जाता है। सुबह सर कई सारे मैसेज आपने देखा होगा, हमें देर रात में मैसेज आता है, सुबह सुबह कई चीज़ों का हमने सामना करना पड़ा है। आर्यन देखिए निश्चित रूप से हर दिन कमेंटेटिव डिपार्टमेंट में देखिए जुड़ेंगे निश्चित रूप से। कल योगेश जी मडवी सर जुड़ेंगे और हमारे मनीष पाटिल सर देखिए जुड़ेंगे और सिद्दीक भावी सर देखिए। सुभाष धुमाल सर का आवाज़ हर दिन आपको गूंजता रहेगा और जैसे आने वाला वक्त दिन गुजरते जाएगा बहुत सारे कमेंटेटर पैनल यहाँ पर आपको देखने को मिलेंगे। और ये चलिए बड़ी मछली जाल में यहाँ पर आशुतोष देखिए बता रहे हैं बल्ले से भलाई हम कमाल नहीं दिखाए हैं, लेकिन गेंदबाज में जान डालने की कोशिश करेंगे। जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार, जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार, जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार, जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार। तो चलिए बात करेंगे कमेंटेटर पैनल देखिए। कल बात करेंगे योगेश मडवी सर, मनीष पाटिल सर जुड़ेंगे और सिद्दीक भावी सर, और आने वाला 30 को देखिए मोरेश्वर गौली सर देखिए, प्रवीण जी गायकर, बालू पाटिल सर, नितिन काड़न सर देखिए। बहुत बढ़िया जोड़ी देखिए डम्बोली विभाग के। और मोरेश्वर गौली सर देखिए बात करेंगे सैटरडे संडे ये रहते हैं तैयार। प्रसाद परब सर देखिए एक बहुत बड़ी आवाज़ निश्चित रूप से। समीर सोमनी सर भी देखिए, चंदू सेठी सर भी जुड़ेंगे देखिए इस टूर्नामेंट में देखिए। सिद्दीक भावी सर, हरीश पांड्या सर भी देखिए यहाँ पर आने वाला 3 और 4 को देखिए। मोरेश्वर गौली सर, सिद्दीक भावी सर, हरीश पांड्या सर देखिए। और जो अंतिम फाइनल डे इसका तैयारी अभी पूरी तरह से नहीं, लेकिन सुभाष धुमाल सर और ज़्यादा से ज़्यादा बात करेंगे इवेंट के कमेंटेटर निश्चित रूप से देखेंगे अंतिम फाइनल डे। अंपायर की तरफ से कुछ इशारा, तो चलिए चलेंगे इस मैच की तरफ। और ये चलिए शॉर्ट पॉइंट तैनात था और 1 रन आसानी के साथ। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर सुभाष सर देखिए। इस टूर्नामेंट में मैं तारीफ करना चाहूँगा, बहुत सारे देखिए कमेंटेटर को यहाँ पर मौका दिए। तेजी जी धोबी भी देखिए खुश हैं। मौका मौका कहते हैं ना, मौका कब मिलेगा, और मौका मिलेगा तो हम तुमको बता देंगे। और ये चले भाई, मौका मिलेगा तो हम तुमको बता देंगे। और ये सही साज क्या यहाँ पर निखरता हुआ और बिखरता हुआ चरण। पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, राष्ट्रवादी चषक काय 1 नंबर, चर्चा गाजतय जिल्हाभर, बाल्या मामाचं काम काय लय दमदार, चर्चा गाजतय जिल्हा। तो चलिए बात करेंगे साइज देखिए आज प्रभावित किए सुभाष सर। लाजवाब देखिए गेंदबाजी भी बेहिसाब और बल्लेबाजी भी देखे। 8 विकेट जिनके नाम, और यहाँ से देखिए बल्लेबाजी में भी कर रहे हैं बहुत ऊंचा काम। पहले मैच में भी 11 रन जोड़े थे और बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज देखिए अच्छे गेंदबाज के लिए पसीना छुटा देते हैं सुभाष सर। यहाँ पर 47 का टारगेट थोड़ा सा आसान लगेगा। 8 रन आता हुआ और
जयदीप मात्रे देखिए आपने अच्छी बात बताई, कुलदीप के जैसे गेंदबाजी की और बल्लेबाजी के लिए भी उतर चुके हैं। आशुतोष देखिए फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए थोड़ी सी बैकफुट से जाकर खेले यहाँ पर, एक रन तो आसानी के साथ होगा और बल्ले पर गेंद आ रहा है, ये अच्छी बात है। और ओवर का हो गया समाप्त, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 9 रन। सुभाष सर क्या कहना चाहोगे, क्या अच्छा शुरुआत यहाँ से मानोगे एक विकेट खोने के साथ? जे टार्गेट 47 आहे त्या मानाने जर विचार केला तर सरासरी आवश्यक हवी होती 9:40 ची, आणि त्या दृष्टीने एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण सरासरी राखलेली आहे। एक विकेट जरी गमावलं असलं तरी विठ्ठल रखुमाई जासे या संघाने सरासरीनुसार आपल्या धावपलीकडे धावा चळकलेल्या आहेत। तो चलिए सुभाष सर कहते हैं ना कद बड़ा ना पद बड़ा, और देर रात में जो खड़ा वही सबसे बड़ा। और ये देर रात है, कौन गेंदबाज यहाँ खड़ा उतरता है या बल्लेबाज साइज पे से एक बार डबल रोलिंग का धमाका देखने को मिलेगा। बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर मैंने पहले ही बता दिया था, मैच जब पहला चल रहा था, जैसा ही कहा जाए तो क्रिकेट का खजाना निश्चित रूप से 2 टूर्नामेंट देखने को मिलता है। मेघनाथ प्रतिष्ठान देखिए उनके माध्यम से एक टूर्नामेंट है, और बलीसेट घरत सब देखिए उनके माध्यम से भी एक नाइट मुकाबला 2 देखने को मिला। नयन जी हवल देखिए लोगो मास्टर और एक बेहतर अपडेटर लाजवाब देखिए, पूरी गांव साथ रहते हैं, जुड़े रहते हैं। आत्माराम मात्रे साहब देखिए एक लेजेंड है, सीनियर कमेंटेटर है। और आज देखिए यहाँ पर बहुत बड़ा देखिए ये मैच, जो भी टीम जीत दर्ज करके जाएगा ना, सुभाष सर बहुत कुछ लेकर जाएगा इस मैच में। फिर से वापस जब जुड़ेंगे, आज रायगढ़ से देखिए बात करेंगे आरसीसी पेट टीम। और ये देखिए मौका, मैच रंग लाएगा भाई। साई शेलर देखिए बता रहे हैं, बल्ला तो हमारा चला नहीं, लेकिन इस बार गेंदबाजी में कुछ कर जाएंगे कमाल। कधी बॉलरला फुटलाय घाम, विकेट घेऊन करतोय कार, कधी बॉलर हॅट्रिक वरती, कधी फिल्डरने केली कमाल, चित्त्यासारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल। और ये चलिए भाई साई शेलर, क्या इसलिए तो मैं कहा कि ना कद बड़ा ना पद बड़ा, देर रात में जो खड़ा वही सबसे बड़ा। और आपने सुबह सर जिक्र किए थे बाहुबली एक तरफ है, और दूसरी तरफ देखिए ये जासई के बाहुबली रुपेश घरत देखिए लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने जासई यानी उरन का बाहुबली। और ये जब कोई इसको अवार्ड मिलता है ना, कितनी बड़ी फ्रिज ले लीजिए, मोटर बाइक ले लीजिए, ये खुद जाते हैं और अपने एक ही हाथों से उठा लेते हैं, इतनी ताकत है। बहुत बड़ी फ्रिज उठाए थे निश्चित रूप से, और आज जरूरत है इनका इनिंग का। और साई शेलर का देखिए बल्ला नहीं चला, और क्राउड देखिए अभी तक जाग रहे हैं। बधाई देखिए आने वाला दिन कल छुट्टी का नहीं है, लेकिन नौकरी छूटेगा चलेगा, बीवी बच्चे रूठेंगे चलेगा, लेकिन टीम का साथ नहीं छूटना चाहिए। देखिए यहाँ पर टेनिस क्रिकेट डॉट इन लाइन कितनी नजदीक से विकेट पर है। तो चलिए थोड़ी सी यहाँ पर अपने स्टेप से मिस हुई यहाँ पर साई शेलर देखिए छोटी रनअप के साथ। और क्या बढ़िया देखिए आवाज एक आती है कि तेज गेंद आने वाला है, लेकिन स्लोअर गेंद देखिए बहुत बढ़िया। इसलिए तो टॉस जीतकर पहले बल्लेबाजी लिए थे सुभाष धुमाल सर। देखते हैं वो जो उनका रणनीति था कितना काम आता है। और ये चलिए चाल में फंसा, फिर से एक विकेट, रुपेश घरात का विकेट गिरता हुआ। सुनील घरत यांचं आयोजन लय भारी, गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी, झाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, झाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये। सुभाष सर मैं तो यहाँ से एक ही बात करूंगा, ये मैच ऐसा चल रहा है जैसे कहते हैं ना हाथी का दांत, दिखाने के लिए कुछ और खाने के लिए कुछ। क्या कहना चाहोगे यहाँ पर? ये मैच तो दिख रहा है कुछ, लेकिन होने वाला है कुछ। नक्कीच असं वाटलं होतं की जासे संघ सहज विजय संपादन करेल, सहज विजयापर्यंत पोहोचेल, मात्र
आपण पाहतोय साई शेलारने फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी केली नाही, मात्र गोलंदाजीमध्ये तो चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. इसलिए कौन खिलाड़ी कौन सा समय क्या कुछ कर जाएगा ये कहना बहुत मुश्किल है. और ये चलिए कट खेले थे यहाँ पर और अच्छा मेरे हिसाब से भाऊ शेलर ने गेंद को रोका. आसान नहीं था स्लिप पर, कैरी नहीं किया था गेंद. और अगर गेंद थोड़ा घुमा घुमा और तेज घूम जाए, ये गेंद देखिए थोड़ा तेज निकाल लेते हैं. अगर ये गेंद भी स्लो रहता ना कम से कम फंस जाते. शायद टाइमिंग भी अच्छा हो जाता, शायद वो तेज की वजह से वो टाइमिंग संपर नहीं मिल पाया. वेरिएशन दिखाते हुए यहाँ पर फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है. टेनिस क्रिकेट उंगलियों से घुमाना, नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद है, ये उससे भी बड़ी बात है. बहुत बढ़िया. देखिए हमारा आयोजन कमेटी, सुनील दादा घर लीजिए, केतन दादा तरे लीजिए. और ये चलिए देर रात में गेंद नहीं जा रहा है भाई. क्या मैच बन रहा है. क्या यहाँ से यही गाना गाना पड़ेगा, दिल का दरवाजा खुला है राजा, आज रोज की तुम छुट्टी लेके आ जा, किसके लिए ये खुलेगा दरवाजा. बहुत बढ़िया मैच. और ये चलिए लेन से चूक गए इस बार. लाइन में कोई बुराई नहीं था लेकिन लेन खराब हो गया. यहाँ पर फुल लेन का गेंद और दाग दिए छक्का. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. होतो येतो या स्टेडियम वरती, बघून आयोजन होतं या गार, करते कौतुक. ये थोड़ी सी रुकी. यहाँ पर स्कोर की बात करेंगे 16 रन और जीत की बात करेंगे अभी 31 की जरूरत है. 18 गेंद बचा है. सुभाष सर ये छक्का ना होता तो बहुत प्रेशर बन जाता यहाँ पर. बर पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. या शेतकऱ्याने नक्कीच जासे संघाचे थोडंसं मनोबल वाढलेलं असणार आहे. आता दिशाचे भटके पडे बड़े फटके. बिल्कुल. हौसले के तस्कस में कोशिश का तीर जिंदा रखो, हार सर पर भी हो फिर भी जीत का उम्मीद जिंदा रखो. और अभी तक देखिए मैंने यही बात कहा कि हाथी का दांत दिखाने के लिए कुछ, खाने के लिए कुछ. ये मैच दिख रहा है कुछ लेकिन बनने वाला है कुछ. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर है. 16 रन बनाए हैं, 31 की जरूरत है. 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चलिए बात करेंगे सुभाष सर. टीम के ओनर पेकर देखिए अभी तक हार मानने को तैयार नहीं है. उद्योजक, एक दोस्ती की दुनिया के दिलदार आकाश दादा घरत देखिए अगर टीम जीतता है तो कुल 11,000 11,000 यानी वो सोच लिया अगर ये मैच जीतना है तो 11 खिलाड़ी का मेहनत. देखिए टीम मीटिंग लिया गया और अच्छी सोच, आशुतोष को बुलाया गया तुरंत देखिए गेंदबाजी के लिए. आणि त्यांनी सुरुवातही चांगली केलेली आहे. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. साई शेलर चाहते तो दूसरा ओवर आ सकते थे गेंदबाजी के लिए, लेकिन कितनी अच्छी वो जानते हैं कि ये खिलाड़ी युवा है, जोश है, नशा है. वाइट का इजाफा देखिए यहाँ से. अंपायरिंग भी बहुत मेहनत की है सुभाष सर. कभी कभी अंपायर के डिसीजन को खिलाड़ी बुरा मान लेते हैं लेकिन नहीं मानना चाहिए. कहते हैं ना इसकी मोहब्बत को जब खुदा मानते हो तो फिर अंपायर के फैसले को क्यों बुरा मानते हो. कभी कभी हो जाते हैं ऊपर नीचे. जब आपके खिलाड़ी एक कैच छोड़ देते हैं तब तो आप बुरा नहीं मान सकते हो, खिलाड़ी को बाहर तो नहीं बैठा सकते हो. फिर भी हमें उस गलतियों को लेकर आगे चलना पड़ रहा है. भाई अंपायर भी एक इंसान है. लाजवाब काम किए हैं उन्होंने. और ये चलिए विकेट की जड़ में गेंद. इसलिए साई शेलर ने सोचा भलाई मेरा ओवर अच्छा निकला है लेकिन शायद आगे का काम से आशुतोष बेहतर कर सकते हैं. वाईड यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण जर बघितलं तर सुरेख चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली होती. जो साइज कर रहे थे वही आशुतोष कर रहे हैं कि आपने जो हथियार का. और भाऊ शेलर देखिए क्या हुआ, स्लीप पर फील्डिंग कर रहे हैं, दीवार खड़े कर दिए हैं. ये दीवार कौन से सीमेंट से बनी है, क्या अंबुजा सीमेंट? क्योंकि ये ड्रेस कोड देखिए आज चेन्नई ने पहनना शुरू कर दिया तो लोग सोच रहे हैं भाई चेन्नई की ड्रेस कोड है. अगर पहले ऐसा ड्रेस कोड कोई टीम को दिया जाता तो कहते थे नहीं नहीं भाई ये अंबुजा सीमेंट से बना है. अरे भाऊ शेलर देखिए बहुत बढ़िया.
मैच देखिए रंग बदल रहे हैं धीरे धीरे, रात भी देर हो चुका है। ये चलिए थोड़ा सा चूके थे और इसे कहा जाता है वोल्टेज यॉर्कर, जो अक्सर हिंदुस्तान के लिए जहीर खान बहुत बढ़िया किया करते थे। उन्होंने साबित कर दिया था अगर वोल्टेज यॉर्कर आपके पास हो सकता है, विकेट बल्ले की जड़ में गिरना चाहिए। और उस गेंद के लिए धोनी ने हेलीकॉप्टर ढूंढा। ये देखिए यहां से दूर से खेलते गए और अंपायर देखिए वाइड का इजाफा, बहुत बढ़िया अंपायरिंग, लाजवाब। कहते हैं ना चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है, नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है। बैटर कोशिश कर रहे हैं यहाँ पर बड़े हिट के लिए, सिंगल डबल तो आ रहा है। जयदीप देखिए यहाँ पर फील्डिंग बहुत बढ़िया। ये स्नो तू में शायद दूसरा हो सकता था जिस थ्रो के हिसाब से, लेकिन बहुत डिफिकल्ट था निश्चित रूप से, जोखिम नहीं लिया। जानते हैं इसके बाद भी 12 गेंद आना बचा है। और क्या मैच चल रहा है यहाँ पर सुभाष सर, कसी हुई गेंदबाजी। अगदी बरोबर आहे। नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजही हार मानायला तयार नाहीत आणि गोलंदाजही हार मानायला तयार नाहीत. चलिए यहाँ पर इस गेंद के बाद थोड़ा सा बल्लेबाज को देना चाहेंगे सलाह। जीतू सेलर फंस गए थे यहाँ से, पहले ही दूसरे के लिए बल्लेबाज तैयार नहीं रहते हैं, इसके लिए मुश्किल है। चलिए जो ट्राक्स आप ऊपर उठाते हो ना, बैटर की बात करेंगे अभी, जो सचिन ठाकुर खास करके ट्राक से आप मत उठाना। हमारे प्रीतम जी मड़वी देखिए, कुल कप्तानों में जिनका नाम MS धोनी, जब तक इनकी दाढ़ी की बाल सफ़ेद ना होगी तब तक वो कप्तानी करते रहेंगे। मानकोड़ी टीम के साथ उन्हें मुकाबला खेलना है, दूसरा मैच चाहते थे आज हो जाए वो काम, लेकिन देर रात हो चुका था। अच्छा सोच था यहाँ पर मेहमान टीम को मौका दिया गया। रनों की बात करेंगे, 22 रन बना है। पानी लेकर जाइए, चलिए थोड़ी सी 12 खिलाड़ी को पानी पहुंचाइए। 12 खिलाड़ी जाएंगे, उनके अलावा कोई नहीं पहुंच सकता है। चलिए वहां पर है वाटली साइड पानी, जाइए 12 खिलाड़ी आप जाइए। 3 षटकामध्ये 22 धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि समीकरण आपण पाहू शकता. येणारे 2 षटकं आहेत आणि बाबूशाह सर येणारे 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये अजूनही जर विचार केला तर 25 धावांची आवश्यकता है। वो तो बात सही है, सुभाष सर कहते हैं ना, हर इंसान की एक वीक जोन, एक कमजोरी रहती है, और हर टीम में कहीं ना कहीं जो एक गेंदबाज रहते हैं ना, एक लोजर गेंदबाज जिसका इस्तेमाल किया जाता है। शायद तो वो कौन सा ओवर होगा, या अभी बात करेंगे ना, बहुत क्रिकेट खेलने के साथ ना हर टीम ने देखिए हर गेंदबाज को, चारों गेंदबाज को तैयार ऐसा कर लिए हैं। हर गेंदबाज तो सिर तो मैं बब्बर सिर, लेकिन 12-25 समीकरण। पानी देखिए पिया जा रहा है। मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने के लिए। 12 गेंद 25 की जरूरत है। चलिए कोच इशारा आ रहे हैं। बाईस रन बनाए, 47 का जरूरत है, तो 25 की जरूरत होगी। और एक बार थोड़ा सा अंपायर यहाँ पर देख लीजिए। पहला ओवर 9 रन, सेकेंड ओवर 7 और तीसरा ओवर 6 रन आया। 2 वाइड था, 4 सिंगल था। चलिए देवेश इस मैच का मजा ले रहे हैं मुरबी से, और RM मुरबी टीम कल दिखेंगे निश्चित रूप से। क्या बात है, देखिए अभी भी देखिए 12 गेंद 25 की जरूरत है। और कहते हैं ना, हर जलते दीपक के तले एक अंधेरा होता है, हर रात के पीछे एक सवेरा होता है। लोग डर जाते हैं मुसीबत को देखकर, लेकिन सुभाष सर, हर मुसीबत के पीछे एक उजाला होता है। कभी कभी हम डर से अपना उम्मीद छोड़ देते हैं, लेकिन हर मुसीबत के पीछे एक उजाला होता है। देखते हैं दोनों टीम के लिए मैच बैलेंस से। देखिए ये ओवर बहुत बड़ा ओवर। टेनिस क्रिकेट.in लाइव देखिए, हम देख सकते हैं खूबसूरत अद्भुत नजारा, रात रंगीन बनता हुआ। क्या यहाँ पर 11,000 कुल कैश प्राइज है। आकाश जी घर देखिए, क्या कहना चाहोगे सुभाष सर, टीम के लिए बेहतर मौका। अगदी बरोबर आहे, मौका आहे तर आहे। और ये चले भाई, तू क्या चले या मैं लूं, कॉल नहीं किया गया।
भाऊ सेलर देखिए तैयार थे कैच के लिए और भाऊ सेलर कॉल कर सकते थे, उन्होंने देखते रह गए यहाँ पर मयूर को खास करके। फिर भी देखिए ज्यादा कुछ तो खोए नहीं, लेकिन 1 रनों का अहमियत भी बहुत होता है और नए बल्लेबाज के लिए आसान नहीं रहता है, नए परिंदों को उड़ने में समय लगता है। स्वयं देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर। पहला गेंद तो उन्होंने धार दिखा दिया, लेकिन देखते हैं क्या उस लाइन लेन को बरकरार रख पाएंगे। जयदीप ठहरा हुआ दरिया, लेकिन अभी तक वो गहरा नहीं दिखाई दिया। गेंद को रुका है, लेकिन अभी तक बात करेंगे ना, ज्यादा खराब फील्डिंग देखने को नहीं मिला है। धुमाल सर कसी हुई गेंदबाजी। कहते हैं ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नाले भाई, वो सफेद नहीं दिखेगा, सफेद नहीं दिखेगा, सफेद नहीं दिखेगा। सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर ले गुरु, तेरे को ये मंजिल नहीं मिलेगा। अभी भी 23 की जरूरत है। नो बॉल देखिए यहां से, विकेट से बाहर। नई रूल रेगुलेशन के साथ फ्री हिट, लाइसेंस तो खुला रहेगा यहाँ से सुभाष सर। अगदी बरोबर. एक चांगली नामी संधी आता मात्र फलंदाजाकडे चालून आलेली आहे. या चेंडूवर फिट असणार आणि बिग हिट जर मारतोय तर नक्कीच जासे संघाचा आत्मविश्वास वाढेल, कारण ज्या धावांची आवश्यकता आहे खरं तर जासे संघाला नक्कीच तिथे मात्र पोहोचण्याचा वेगाने जासे संघ मात्र प्रयत्न करेल. बिल्कुल दोनों टीम के लिए एक बहुत बढ़िया मौका है। कह दे ना मत हो मायूस, जिक्र करेंगे यहाँ पर। चलिए आवाज तो आया, लेकिन फ्री हिट का गेंद था और घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। सुभाष सर कहते हैं ना मत हो मायूस अपनी जिंदगी से, किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है। अगर दिल में हो आग, इरादे में हो बुलंद, तो अखबार बेचने वाला भी डॉक्टर अब्दुल कलाम बन सकता है। तो शायद वो गेंदबाजी इस बार लेन से चूक गए, लेकिन मिस हिट कर बैठे। फील्डर भाग कर आए और ये देखिए यहां से तो कहेंगे लैला के शादी में लफड़ा लफड़ा बहुत बड़ा हो गया। कितना रन लिए? क्या 3 रन लिए यहां से? हाँ 3 रन कंप्लीट। चौथा भी मौका बन सकता था, जहां पर 1 होना चाहिए था वहां पर हो गया 3, 2 भी हो सकता था, लेकिन कोशिश तो बहुत बढ़िया था। यहाँ पर आशुतोष की बात करेंगे और समीकरण देखिए कैसा बदलता हुआ। 8 गेंद 19। सुभाष सर क्या मैच देखिए यहाँ पर, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, और क्या गेंदबाजी हो रही है। देखिए बढ़िया लाइन पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं और अभी 18 की जरूरत है। 7 गेंद। जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। इस मैच में पूरी तरह से जिंदा रहने के लिए इस गेंद के ऊपर एक चौका या छक्के की जरूरत है, और यहां नहीं चाहेंगे कोई चौकी भी बने या कोई छक्का भी बने। सुभाष सर 7 गेंद 18 की जरूरत है। अगर यहां इस गेंद के ऊपर नंबर नहीं आया तो बहुत पीछे रह जाएंगे। बहुत जोर लपेटा है, सपेटा है और गेंद को भी रोका गया है। क्या बढ़िया गेंदबाजी। सुभाष सर क्या कहना चाहोगे? नक्कीच अतिशय उत्कृष्ट टर्निंग पॉइंट षटक म्हणता येईल, ज्याप्रमाणे षटक स्वयं खाडे यांनी हाताळले आहे. स्वयं गोलंदाजी झाला होता आणि स्वयं खाडे यांनी चांगले षटकाची हाताळणी केलेली आहे. चलिए ये टीम की एकता है, ताकत है, लेकिन अभी तक बिट्टू रकमाई जैसा ही टीम मैच हारे नहीं है भाई। ये क्रिकेट है। अभी देखिए कितना 6 गेंद 17 का जरूरत है। अगर पहला या दूसरे गेंद के पर नंबर छक्का आना बहुत जरूरी है सुभाष सर। अगदी बरोबर. पहिला आणि दुसरा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे. 7 चेंडू 17 धावा. पाहूया कुठल्या संघाला होईल इथून मात्र खतरा. 17ची आवश्यकता आहे आणि हा खतरा आकडा नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने एक आणि एक नक्कीच कुठल्या तरी एका संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून संपुष्टात येणारच आहे. मैं तो कहूँगा यहाँ से सुभाष सर आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए। कबूतर जा 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 17 रन लेके तू आ। मात्र इथे विजयाचं कबूतर उडवावे लागेल एखाद्या संघाला, क्योंकि यहाँ से आसमान की ऊंचाई को मत देखिए, कबूतर उड़ाने के काम कीजिए। अगर यहाँ से ना कबूतर उड़ी तो फिर वो मैसेज कैसे पहुँचेगा जाकर, ये 17 रन तक कैसे पहुँचेगा अब। लेकिन अंतिम ओवर गेंदबाजी के लिए भाउ शेलर एक्सप्रेसिव वेस्ट टीशर और अनुभव गेंदबाज। और पहली मैच भलाई साई शेलर ने फिनिश बहुत बढ़िया किया था, लेकिन एक अच्छी स्थिति तक जो शाम कर रहे थे काम, उन्हें रोकने की काम किए थे यहाँ पर।
भाव सेलर, और फील्डिंग भी स्लिप में देखिए लाजवाब रहा है। सुभाष सर देखिए सबसे अनुभव गेंदबाज देखिए अंतिम ओवर, लेकिन जो कठिन ओवर था ना शिवम देखिए इन्होंने बहुत बढ़िया कठिन ओवर डाल दिए। अगर वो मैच यहाँ से जैसा ही टीम हारती है तो चौथा ओवर मैं कहूँगा कहीं ना कहीं वहाँ रन आना जरूरी है। वाइट के रूप से एक रन, थोड़ा सा यहाँ पर कोशिश कर रहे हैं ऑफ स्टंप के बाहर गेंद रखा जाए। तो चलिए बात करेंगे जीतू सेलर, देखिए हौसला बढ़ा रहे हैं। बिंदास आप लाइन पर गेंद डालिए क्योंकि अभी भी हमारी पल्ला भारी है। और ये चलिए उड़ाया सिर पे आसमान के ऊंचाई के उम्मत, देखिए कबूतर उड़ाने के काम कीजिए। 6 रन। सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय या मौके पे छक्का। ज्या फटक्याची खरं तर आवश्यकता होती तो फटका पण पडतो फलंदाज सचिन ठाकूरच्या बॅट मधून। ये हाथ मुझे दे दे ठाकुर। बिल्कुल बिल्कुल, और यही बात कहा था कि कबूतर उड़ाने के काम कीजिए और करके दिखा दिए। कहते हैं ना जिंदगी में अक्सर ऐसा होता है जो फैसला मुश्किल होता है और वही बेहतर होता है। हे डगआउटचं दृश्य आपण पाहू शकता। थोड़ा खुशी की लहर देखिए डगआउट में आता हुआ, खिलमिलाता हुआ देखिए यहाँ पर खिलाड़ी का चेहरा। सांस है तो आस है और उम्मीद पे दुनिया कायम है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर। और अभी भी देखिए बात करेंगे ना यहाँ से 5 गेंद बचाए हैं, 10 का जरूरत है। मात्र षटकरांनी नक्कीच जाशीर संघाचा मनोदरी आता मात्र एक वेगळ्या उंचीवर पाहायला मिळते। मात्र अजूनही सामना संपलेला नाही। सुभाष सर क्या सुपर ओवर देखना चाहोगे? 10 की जरूरत है। 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। दिशा भरकटलेली आहे, पंचांचा वाटचा शर्त आहे। चलिए पेसर बन गए हैं मुझे लग रहा है यहाँ से गेंदबाज के ऊपर। बाउ शेलर देखिए और पेसर बनाए किसने भाई? मेरे आगे मत करो गुरूर भाई, मैं हूं सचिन ठाकुर। हाँ ठाकुर यहाँ पर ये चलिए इस बार, और ये चलिए थोड़ा सा यहाँ पर नजरें हटाता बच गए। सचिन ठाकुर देखिए बहुत अच्छी लय में है। नक्कीच सचिन ठाकूर म्हटलं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहे आणि आशेची किरण आहे खरं तर जासे संघासाठी सचिन ठाकूरच्या रूपाने। अभी भी देखिए 4 गेंद 8 की जरूरत है और जयदीप कब दीप जलाएंगे, अपना दीपक जलाएंगे। 11 चेंडूचा सामना करताना सचिन ठाकूर वैयक्तिक 20 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय तर जयदीप मात्रे 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय। तो चलिए अंतिम 4 गेंद बचाए हैं, 8 की जरूरत है, कुछ भी हो सकता है। मैं पहले ही बताया भाई हाथी का दांत दिखाने के लिए कुछ, खाने के लिए कुछ। और ये मैच देखिए ऐसा बन रहा है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। अभी कहूँगा पल्ला भारी यहाँ से थोड़ा सा 2 गेंद तक हम देख सकते हैं। अगर यहाँ से 2 गेंद के ऊपर रन नहीं आता है तो फिर शायद नहीं 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 रन आएगा। और कैप 1 बाउंस 4 रन। साई शेलर देखते ही रह गए। अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते। स्टेट हिट हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका केलेला होता। लॉफ्टेड फटका अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला फलंदाजाने पाठवलं आहे दुसऱ्या फ्लॉट मध्ये। तो चलिए गेंद और रनों के बीच में जिक्र करना होगा। देखिए 3 गेंद बचा है, 4 का जरूरत है क्योंकि बॉल टू रन पहुंचना सुभाष सर बहुत जरूरी है। जहां पर 4 गेंद के ऊपर 8 का जरूरत था, चौका आया। और कहते हैं ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। क्रिकेट में देखिए एकाक चौके छक्के से मुकाबला करीब आता हुआ। अभी गेंद बचा है 3, उड़ा रही है हल्के हल्के नींद। जीत के लिए चाहिए 4, बना लिए तो 3 भी सुपर ओवर, लेकिन मुझे नहीं लगता ये मैच सुपर ओवर तक जाएगा। ओह लाजवाब वापसी देखिए, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर है। यहाँ से तो हम सुभाष सर कहेंगे अरे टाइलो खटिया जाड़ा लगे। ये गर्मी में देखिए ये मैच है, जाड़ा लग रहा है भाई। और अभी देखिए गेंद कितना बचा है 2, और जीत के लिए चाहिए 4, मौका नहीं मिलेगा बार बार। 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता। आज 2 सामने सुपर ओव्हर मध्ये गेलेले आहेत। तिसरा सामना पाहूया काय होतंय। 4 रन भी बचा लिए तो कहीं 2 गेंद के ऊपर मैच भी जीत जाएंगे और 11,000।
क्या बात है, और विकेट, वाह रे वाह। और नए बैटर होंगे स्ट्राइक पर सुभाष सर, मुश्किल बनेगा, सचिन ठाकुर रह जाएंगे नॉन स्ट्राइक पर। आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को भी खिलाइए चोकोबार के, जिसे मैच बन चुका है। मैच जीते तो आप भी खुशियां मनाओगे। और 11,000 क्या भाव शेलर ने यहाँ पर थान दिया है। और यही कहा था मैंने मैच की शुरुआत में, हाथी का दांत दिखाने के लिए कुछ और खाने के लिए कुछ है। क्या कहना चाहोगे सुभाष सर, एक गेंद 4 की जरूरत है। अगदी बरोबर. या विकेटने मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो या खंबाळपाडा संघाने येल्लोसचा करायला सुरुवात केलेली आहे. प्लेडाऊन होतोय या फलंदाज, नक्कीच आपण पाहतोय आयुष्य निराश होऊन पॅटकडे परताना. एक चेंडू गोल्डन चौकाराची आवश्यकता. चलिए यहाँ से यही काम करना होगा, दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार AK-47 एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. जर 3 धावा आल्या तर मात्र सामना टाय सुपर ओव्हर मध्ये. क्या मैच, क्या मैच, क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा। गुरु, पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। ड्रेस कोड से तो देख के लग रहा है मुझे मुंबई इंडियन और चेन्नई सुपर किंग के बीच में मैच खेला जा रहा है सुभाष सर, लाजवाब है। और ये चलिए यहाँ पर बात करेंगे, गेंद बचा है, एक जीत के लिए चाहिए 4, मौका नहीं मिलेगा बार बार। स्ट्राइक पर रहेंगे बैटर मयूर पाटिल, फटा पोस्टर, क्या निकला हीरो। और भाऊ सेलर देखिए फिर से यहाँ पर भरोसा दिखाते हुए, और रिवर्स खेल दिए। भाऊ सेलर ने बता दिए, तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का, तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का, नाही का, नाही का। मामा माणूस साधा भला, क्या बात है। गरीबाना तर अभिनंदन अभिनंदन आकाशजी गरत, अभिनंदन खंबाळपाडा, साई शेलार, जितू शेलार, ऑल प्लेयर्स एंड हार्ड लक का जासई. मैं कहूंगा यहाँ पर सचिन ठाकुर नॉन स्ट्राइक पर रह जाना सुभाष सर। और ये सेलिब्रेशन मोमेंट देखिए, तो आज की रात बनी येलो जर्सी वालों की बात. भाव्या देखिए यहाँ पर खुश हैं। और भाऊ शेलर ने बता दिया आखिरकार, तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का। हार्ड लॉक है जैसे टीम, कोई बात नहीं, क्रिकेट में हार जीत होता रहता है। तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. हेलो सुभाष सर, नजारा देखिए अद्भुत है। खंबाळपाडा और पिंपलास के समर्थक देखिए, पास करके आकाश जी गरत, कुल 11,000। ये तो ऐसा हो गया चोकोबार, आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को खिलाइए।